BA थर्डच्या भूगोल या विषयासाठी आपल्याला सेमिस्टर 5साठी भौगोलिक विचारांचा किंवा भौगोलिक संकल्पनांचा विकास हा पेपर नंबर 7 अभ्यासासाठी आहे 5व्या सेमिस्टरसाठी. तर सुरुवातीला आपण मी जे सिलेबसचा फोटो पाठवलेला आहे तर तो तुम्ही बघितलाच असेल. तर त्यावरून आपण पहिल्या प्रकरणाला आज सुरुवात करणार आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे प्राचीन काळातील भूगोल. आता प्राचीन काळातील भूगोल यामध्ये आपण ग्रीक आणि रोमन काळातील शास्त्रज्ञ त्यांचं योगदान, त्यानंतर मुस्लिम शास्त्रज्ञांचं भूगोलातील कार्य, त्यानंतर युरोपमधील शोध आणि संशोधनाचे युग, तसेच प्राचीन काळातील प्रसिद्ध किंवा प्रख्यात प्रवासी जे आहेत तर त्यांचं संशोधन किंवा भूगोलातील शोधकार्य जे आहे तर या सगळ्याचा आढावा आपण या प्रकरणात घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण या प्रकरणाची प्रस्तावना बघूया. आता भूगोल हा जो विषय आहे तर तो एक प्राचीन विषय आहे आणि त्याचा अभ्यास जो आहे तर तो फार वर्षांपूर्वीपासून केला जात आहे. यानंतर मग आपण सध्याच्या कालखंडात भूगोलाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे की भूगोलाला सर्व शास्त्रांची जननी म्हणून संबोधलं जातं, कारण भूगोलामध्ये सर्व शास्त्रांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर पृथ्वीची उत्पत्ती, त्यानंतर पृथ्वीवरील नवनिर्मित भूमी स्वरूप असतील तर या सगळ्याच्या अध्ययनाबाबत या विषयात वर्णन केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्राचीन काळी भूगोलाच्या अध्ययनाचं स्वरूप हे मर्यादित होते. त्यानंतर त्यावेळी भूगोलाच्या अध्ययनामध्ये पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर पृथ्वीवरील विश्वामधील जे ग्रह आहेत, त्यानंतर तारे असतील किंवा तारांगण आहे, आकाशगंगा आहे, तर या सगळ्यांचा अभ्यास केला जात होता. त्याचप्रमाणे खगोलशास्त्र असेल, गणिती भूगोल असेल तर यामध्ये मग रेखावृत्त, व्यास, पृथ्वीचा व्यास, त्यानंतर परिघ, याशिवाय 2 ठिकाणांमधील अंतर यांचा देखील अभ्यास केला जात होता. त्यानंतर प्रत्यलेखाद्वारे नकाशांची निर्मिती केली जात होती आणि प्राकृतिक भूगोल हा जो विषय आहे तर यामध्ये हवामान असेल, पर्जन्य असेल, मृदा असेल, मृदेचं तापमान असेल, तर या सगळ्या विषयांचा जो अभ्यास आहे तर तो प्राकृतिक भूगोलात केला जात होता. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञ असतील, वैज्ञानिक असतील तर त्यांच्या निरीक्षण आणि अनुभव, त्यांचं जे अध्ययन आहे तर यामधून खगोलशास्त्र असेल, गणिती भूगोल असेल, प्राकृतिक भूगोल असेल तर या सगळ्या विषयांचं अध्ययन भूगोल या विषयात होत होतं. त्यानंतर आता ग्रीक कालखंडात भौगोलिक संकल्पनांचा विकास कसा झाला ते आपण पाहणार आहोत. तर ग्रीक कालखंड हा भूगोलाच्या विकासातला एक सुवर्ण काळ किंवा महत्त्वाचा कालखंड मानला जातो. त्यानंतर या कालखंडात ग्रीक साम्राज्याचा विस्तार हा सुमारे 900 वर्षांपेक्षा जास्त होता आणि या कालखंडात अनेक जिज्ञासू, तसेच हुशार किंवा अभ्यासू शास्त्रज्ञ जे आहेत तर ते जन्माला आलेले होते. या शास्त्रज्ञांनी भूगोल या विषयाचा आधुनिक पद्धतीनं अभ्यास केलेला होता आणि त्यामुळेच भूगोलात अनेक नवीन शाखा उदयास आल्या आणि याच कालखंडात भूगोलाला शास्त्राचा दर्जा जो आहे तर तो प्राप्त झालेला होता. त्यानंतर आता ग्रीक कालखंडातच भूगोलाचा विकास कसा काय झाला तर याची देखील काही कारणं आहेत. तर ती आपण बघूया, कारणं काय काय आहेत ती. पहिलं कारण आहे, त्या काळात ग्रीक कालखंड किंवा ग्रीकांचं जे साम्राज्य आहे तर ते भूमध्य समुद्राच्या भोवती दूरवर पसरलेलं होतं. त्यानंतर दुसरं कारण आहे, ग्रीकांमध्ये पूर्वी व्यापार किंवा प्रवासाची आवड होती, त्यामुळे सागरी पर्यटन आणि धाडस हे गुण ग्रीकांमध्ये निर्माण झालेले होते. त्यानंतर तिसरं कारण आहे
व्यापारानिमित्तानं होणारा जो प्रवास आहे किंवा सागरी पर्यटन असतील तर यामुळे ग्रीकांना नवीन नवीन भागांची माहिती उपलब्ध झाली. त्यानंतर चौथं कारण आहे भूमध्य समुद्राच्या आसपासचा भाग पूर्वीपासून शेतीच्या दृष्टीनं प्रगत असल्यामुळं या भागात समृद्धी होती. त्यानंतर पुढचं कारण आहे भूमध्य समुद्राच्या आसपासचं हवामान अनुकूल असल्याने ग्रीक शास्त्रज्ञ हे भौगोलिक अध्ययनाकडे आकर्षित झाले. त्यानंतर सहावं कारण आहे भूमध्य समुद्राच्या आसपासची भूरचना, हवामान, पिके, वनस्पती यामध्ये विविधता तसेच बंदरांचा विकास यामुळे ग्रीक शास्त्रज्ञांना अभ्यासासाठी क्षेत्र किंवा विषय उपलब्ध झाले. त्यानंतर या भागातील आकाश जे आहे तर ते रात्री निरभ्र होते आणि यामुळंच शास्त्रज्ञांना ग्रहगोल असतील तर या ग्रहगोलांच्या निरीक्षणासाठी किंवा या अभ्यासाच्या किंवा या अध्ययनाला चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो. तर ही सगळी कारणं होती की ग्रीक कालखंडात भूगोलाचा विकास का झाला होता. तर या सगळ्या कारणांमुळं ग्रीक कालखंडात भूगोलाच्या विकासात किंवा भूगोलाचा विकास झालेला होता. त्यानंतर या कालखंडात अनेक तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक जन्माला आलेले होते. त्यानंतर खगोलशास्त्र, गणिती भूगोल असेल, नकाशाशास्त्र असेल, प्राकृतिक भूगोल असेल तर या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी प्रशंसनीय कार्य केलेलं होतं. त्यामुळंच भूगोलाच्या विकासाला या कालखंडात चालना मिळालेली होती. यानंतर आता ग्रीक कालखंडात कुठले कुठले शास्त्रज्ञ होते किंवा कुठले कुठले भौगोलिक विचारवंत होते तर त्यांनी कुठल्या कुठल्या विषयात भूगोलाशी संबंधित जे विषय आहेत तर या विषयांमध्ये त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे ते आपण आता पुढं बघणार आहोत. तर ग्रीक कालखंडातील शास्त्रज्ञ आणि त्यांचे भूगोलातील कार्य. आता सुरुवातीला ग्रीक कालखंडात आपण मगाशी बघितल्याप्रमाणे अनेक विचारवंत हे जन्माला आलेले होते. त्यानंतर त्यांनी गणित असेल, खगोलशास्त्र असेल, नकाशाशास्त्र असेल तर या सगळ्या शास्त्रांमध्ये किंवा या शास्त्रांच्या विकासात मोलाचं कार्य केलेलं होतं. त्यानंतर ग्रीकांचं कार्य, शोध, यात्रा असतील, परिकल्पना असतील आणि नकाशा पद्धती असतील तर या नकाशा पद्धतीवरच त्यांचं कार्य जे आहे तर ते आधारित होतं. त्यानंतर ग्रीक शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आणि संकल्पनांचा आपण आढावा घेणार आहोत. यामध्ये सुरुवातीला होमर हे जे ग्रीक शास्त्रज्ञ होते तर त्यांचा इथं आपण त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे तर ते पाहणार आहोत. इसवी सन 13व्या शतकात होमर हा एक महान कवी होऊन गेलेला आहे. तर सुरुवातीला आपण होमर यांचं कार्य बघणार आहोत. आता होमर हे एक महान कवी होऊन गेलेत आणि त्यांनी लिहिलेल्या ज्या कविता आहेत तर यांच्यामधून ऐतिहासिक घटक आणि स्थानांचं वर्णन केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी ओडिसी हे महत्त्वाचं काव्य लिहिलेलं होतं. लक्षात ठेवा ओडिसी, कारण ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. ओडिसी हे होमर यांचं महत्त्वाचं काव्य होतं, लिहिलेलं होतं त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी गणिती भूगोलाचा विकास केला. त्यानंतर विश्वाची उत्पत्ती आणि जी काही वनक्षेत्र किंवा जंगलांनी आरक्षित जो काही भाग असेल तर या संबंधी एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं आणि या पुस्तकात त्यांनी आकाश, पृथ्वी, तारे यांचं वर्णन केलं आहे. त्यानंतर सूर्य, तारे यांचा उदय आणि अस्त यांची माहिती देखील त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर होमर यांनी वारे आणि समुद्र यांचं देखील वर्णन आपल्या या काव्यातून केलं आहे. पृथ्वी ही गोलाकार आणि सपाट असून ती पाण्याने वेढलेली आहे असं होमरचं मत होतं.
तर अशा पद्धतीनं होमर यांचं भूगोलातील कार्य हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरे शास्त्रज्ञ आहेत थेल्स. आता थेल्स जे आहेत तर त्यांचं कार्य इसवी सन पूर्व 13व्या शतकात झालेलं होतं. त्यांनी या शतकात त्यांचं जे काही भूगोलातील कार्य आहे तर ते केलेलं होतं. आता थेल्स जे आहेत तर ते मूळचे व्यापारी होते आणि व्यापाराच्या निमित्तानं त्यांना जगाच्या निरनिराळ्या भागांमध्ये प्रवास करावा लागत होता आणि यातून त्यांना हा जो प्रवास केला तर यातूनच त्यांना कळालं की वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळं हवामान असतं किंवा इतर काही घटक असतात की त्या घटकांमुळं त्यांना भूगोलाच्या अध्ययनाची गोडी निर्माण झाली आणि त्यामुळं ते पुढं एक भौगोलिक तत्त्वज्ञ बनले. त्यानंतर भूमिती आणि गणिती भूगोलामध्ये देखील किंवा या दोन्ही विषयांच्या विकासामध्ये त्यांचा बराच वाटा आहे. परस्पर विरोधी कोन समान असतात हे त्यांनी सिद्ध केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पृथ्वीचे मोजमाप केले. आता त्यांचं इथे एक महत्त्वाचं कार्य आपण इथं बघतोय की त्यांनी सर्वप्रथम पृथ्वीचे मोजमाप केले, तर हे त्यांचं एक महत्त्वाचं कार्य झालं. त्यानंतर सूर्यग्रहण असेल तर त्याची अचूक अनुमाने ते सांगत असत. त्यानंतर पृथ्वीवरील निरनिराळ्या ठिकाणांमधील अंतर मोजण्याचे त्यांनी प्रयत्न केलेले होते. त्यानंतर विश्वाची उत्पत्ती आणि वनक्षेत्रांसंबंधी पुस्तकं त्यांनी लिहिलेली होती. त्यानंतर त्यांचं असं मत होतं की पृथ्वी ही तबकडीप्रमाणे असून ती पाण्यावर तरंगत आहे, असं थेल्स यांचं मत होतं. त्यानंतर तिसरे शास्त्रज्ञ आहेत ॲनेक्झिमँडर. आता ॲनेक्झिमँडर हे इसवी सन पूर्व 6व्या शतकात होऊन गेलेत. ॲनेक्झिमँडर यांनी त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी सर्वप्रथम जगाचा नकाशा तयार केलेला होता. त्यानंतर त्यांनी या नकाशामध्ये ग्रीस हे मध्यभागी, पूर्वेस आशिया, त्यानंतर उत्तरेस युरोप, दक्षिणेस उत्तर आफ्रिका हे भूखंड दाखवलेले होते आणि या नकाशात भूमध्य समुद्र असेल, गंगा नदी असेल, नाईल नदी असेल, तैग्रिस आणि युफ्रेटिस या नद्यांची खोरी देखील दाखवलेली होती. त्यानंतर ॲनेक्झिमँडर यांनी गोमॉन नावाचं एक उपकरण तयार केलेलं होतं. लक्षात ठेवा, गोमॉन ऑब्जेक्टिव्हसाठी विचारलं जाऊ शकतं. गोमॉन नावाचं उपकरण तयार केलेलं होतं. सूर्याचं स्थान निश्चित करण्यासाठी त्यांनी या उपकरणाचा उपयोग केलेला होता आणि या उपकरणाच्या सावलीच्या आधारे सूर्य आणि तारे यांची स्थाने तसेच दिशा आणि रेखावृत्ते ठरवता येत असत. तर या महत्त्वाच्या शोधामुळे बरीच जी कामं आहेत तर ती करता येऊ शकत होती. तर अशा पद्धतीनं ॲनेक्झिमँडर यांचं भूगोलातील कार्य आपण बघितलेलं आहे. यानंतर पुढील जे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण पाहूयात.